नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी खास अशी चविष्ट आणि गोड आणि पौष्टिक अशी मी आज रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पीनट बटर चिक्की ही आज मी बनवणार आहे. ओटावर ठेवल्यानंतर विरघळणारी अशी मी पीनट बटर चिक्की आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. जर माझी रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडमध्ये, फॅमिलीमध्ये माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. तर चला आपण पीनट बटर चिक्की आज बनवण्यासाठी चालू करू. बटर चिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत आपण. मी 250 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून विलायची पावडर घेतलेली आहे, 7 ते 8 मी काजू घेतलेले आहेत, त्यानंतर 250 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे, त्यानंतर पीनट बटर घेतलेलं आहे, 3 ते 4 चमचे मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, त्यानंतर तूप मी 2 टेबलस्पून ॲड करणार आहे. तर चला आपण पीनट बटर चिक्की तयार करायला चालू करूया. पीनट बटर चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे आपण भाजून घेऊया. शेंगदाणे असे छानपैकी हलके ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवा, जास्त हाय ठेवू नका. ब्राऊन होईपर्यंत आपण हे शेंगदाणे असे भाजून घेऊया. ही रेसिपी अशी एकदम अशी हेल्दी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. मस्त अशी ही गुळामध्ये केल्यामुळे आणखीन हेल्दी होणार आहे. छान अशी मस्तपैकी हेल्दी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. त्याला आपण 3 ते 4 मिनटं भाजून घेऊया. तीन मिनिटे झालेली आहेत, पाहू शकता. असे या पद्धतीने आपण भाजून घेतली आहे. कसे हलके हलके त्याला डाग आलेले आहेत, काळे काळे थोडे थोडे. तर ह्या पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घेत आहे. चला, ते शेंगदाण्याचा कसा तडतड आवाज येत आहे. चांगल्या प्रकारे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. तर चला आपण हे शेंगदाण्याची साल काढून घेऊया. आता हे काढून घेऊ आपण आणि ह्याची साल काढून घेऊया. ह्या पद्धतीने आपण शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत, पाहू शकता. त्याची वरची साल काढून घेतलेली आहे. तर चला आपण हे शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ॲड करूया. आपण ह्याला 2 वेळा बारीक करणार आहोत, अर्धे नंतर करून घेऊ. आणि हे जे आहेत एकदम असे बारीक करून घेऊया आपण शेंगदाणे. छानपैकी 4 ते 5 वेळा आपण फिरवून घेऊ. बारीक होईपर्यंत तुम्ही त्याला बारीक करून घ्या. थोडंसं हलवून घ्या ह्या पद्धतीने. थोडं अजून थोडं 2 वेळा आपण फिरवून घेऊया थोडंसं. ठीक आहे, काढून घेऊ. ह्या पद्धतीने सर्व आपण शेंगदाणे जे आहे ती आपण बारीक करून घेऊया. शेंगदाणे बारीक करून झालेले आहे, पाहू शकता. मस्त असे बारीक झालेले आहे, पाहू शकता. मस्त ह्या पद्धतीनं बारीक करून घ्या. काढून घेऊया ह्याच्यामध्ये, पॉटमध्ये. छान असे बारीक झालेले आहेत, पाहू शकता शेंगदाणे. ह्या पद्धतीने आपण मस्तपैकी अशी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, पाहू शकता. शेंगदाणे बारीक झालेले आहेत, पाहू शकता. चला आपण आता
पीनट बटर चिक्की बनवण्यासाठी आपण आता पाक तयार करूया. पीनट बटर चिक्की बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे, गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून आपण तूप टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये तुपाचाच तुम्ही वापर करा, तेलाचा वापर करू नका. तुपामुळे आणखीन छान असा स्वाद येतो. तर चला आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करून घेऊया. हा जो गूळ आहे गूळ ॲड करून घ्या. ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकू नका, थोडंसंच एवढंच पाणी टाका, छोटेसे 1 ते 2 चमचे. तर ह्याला आपण हलवत राहूया. ह्याचा आपण आता पाक तयार करणार आहोत. जास्त हार्ड पाक तयार करायचा नाही आहे आपल्याला, थोडा नरमच पाक तयार करायचा आहे, लक्षात घ्या. गॅसची फ्लेम लो ठेवा, जास्त हाय ठेवू नका, कारण पाक लवकर तयार होतो. तुम्हाला अंदाज येत नाही पाकाचा, त्यासाठी गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवा. तर ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड आहे हे ॲड करणार आहोत. हे वेलची पूड जी आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. हेल्दी अशी रेसिपी आहे, लहान मुलांनाही देऊ शकता. आणि गुळामध्ये बनल्यामुळे आणखीन पौष्टिकता अशी वाढलेली आहे. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. घरच्या घरी बनवा, घरच्या घरी मुलांना द्या खायला. जास्त हार्ड पाक आपल्याला तयार करायचा नाही आहे. पाक चेक करायला मी एका बाउलमध्ये पाणी घेत आहे. काही पाणी घेतलेलं आहे पाक चेक करण्यासाठी. मी पाक तयार झाला की मी ह्याच्यामध्ये चेक करीन. गॅसची फ्लेम एकदम मी लो ठेवलेली आहे. तर चला आपण ह्याला चेक करूया पाक. थोडासा जो पाक आहे ह्या पाण्यामध्ये मी टाकणार आहे. पाहू शकता ह्याची अशी जेली बनायला लागली की मी बंद करणार आहे. हे पाहू शकता जेली तयार होत आहे. हे पाहू शकता जेली तयार होत आहे. पाक आपला ह्या पद्धतीचाच हवा आहे. जास्त हार्ड जर बनवला तर मग कडक होण्याची शक्यता जास्त असते. तर चला आपला पाक तयार झालेला आहे. तर आपण गॅसची फ्लेम लो करूया. गॅसची फ्लेम लो करूया. पूर्ण मिश्रण आपलं एकत्र झालेलं आहे. पाहू शकता मस्तपैकी असं गरम असं आहे. चला तर एका प्लेटला मी तेल लावून घेतो आणि त्याच्यावरती आपल्याला हे पसरवायचं आहे. पाहू शकता ह्या मी प्लेटमध्ये तूप घेतलेलं आहे. हे सगळं असं लावून घ्या, कारण खाली चिकटलं नाही पाहिजे. तर हे पूर्णपणे मी तूप लावून घेतलेलं आहे, कारण आपली पीनट बटर चिक्की खाली चिकटली नाही पाहिजे. चला आता हे सर्व जी बेटर आहे बनलेलं आहे चिक्कीचं ते ह्याच्यावरती टाकून घेऊया. हे जी तयार झालेलं बेटर आहे आपलं चिक्कीचं, हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. तर ह्याला आपण असं गोल चपट करून घेणार आहोत आपण. पाहू शकता चमच्याने चपट करून घ्या, कारण ही गरम असते.
जेवढं तुम्हाला जाड हवं आहे त्या हिशोबाने हे चपट करून घ्या या पद्धतीनं. त्यांना चपट करून घ्या. या पद्धतीने पूर्णपणे गरम आहे तोपर्यंत आपण ह्याला कट करून घेणार आहोत. पाहू शकता ह्या पद्धतीनं सर्व कट करून घेऊया थंड व्हायच्या अगोदर. असे हे आडव्याही कट करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजच्या हव्या आहेत चिक्क्या त्या हिशोबाने तुम्ही कट करून घ्या. जोपर्यंत हे बेटर गरम आहे तोपर्यंतच ह्याच्या चिक्क्या तुम्ही कट करा, नाहीतर मग थंड झाल्या तर कट करता येत नाहीत, कडक होऊन जातात. ह्याची दक्षता घ्या. ह्याच्यावरती आपण काजू लावणार आहोत. असे चिटकवून घ्या छानपैकी असे मधोमध. शकता ह्या पद्धतीने आपण काजू लावून घेतलेले आहे जे आपल्या चिक्क्या झालेल्या आहेत. तर ह्याला आपण अर्धा तास ह्याला असंच ठेवून देऊया. नंतर ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढूया सर्व करण्यासाठी. अशी आपली पीनट बटर चिक्की झालेली आहे. पाहू शकता किती मस्त अशी चविष्ट आणि पौष्टिक अशी झालेली आहे पीनट बटर चिक्की. मस्त अशी दिसत आहे छानपैकी अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. नवनवीन रेसिपी आणि पौष्टिक अशा रेसिपी पोस्ट होत राहतील आनंद किचन रेसिपी चॅनलवरती. तुम्ही नक्की पहा. जर ही रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंडला तुमच्या फॅमिलीमध्ये हे रेसिपी शेअर करायला विसरू नका. तर आज ही रेसिपी आपली ही पौष्टिक अशी रेसिपी तुमच्यासाठी पोस्ट केलेली आहे. नक्की पहा. तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. थँक्यू.